दक्षिण काशी फलटण या येथील हे पानपेखणे मंदिर. या पानपेखण्याच्या मंदिरामध्ये जाताना अशा प्रकाराने जमिनीमध्ये पायऱ्या उतरून जावं लागते. या पायऱ्या अशा प्रकाराने उतरून श्रीकृष्ण मंदिर नावानं प्रसिद्ध असलेले पानपेखणं मंदिर जुनं दगडी मंदिर आहे. ढवळागिरीच्या राजानं बांधलेलं हे पुरातन मंदिर. अशी पुरातन घंटा. या ठिकाणी समोर घोडा दिसत आहे. या ठिकाणी पानपेखणं मंदिराची ही पट्टीशाळा, दगडी पट्टीशाळा, चारी बाजूनं चौकोनी असलेली ही दगडी पट्टीशाळा आहे. या ठिकाणी दगडी पट्टीशाळा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी घोडा, पितळेचा घोडा आहे. दगडी पट्टीशाळा फार पुरातन काळी ढवळागिरीचा राजा होऊन गेला द्वापार युगाच्या अंत्यकाळामध्ये. आणि या ठिकाणी या राजाला कोढ आणि महारोग झाला होता. तो महारोग या ठिकाणी निवारण झाला आणि म्हणून त्या राजाने हे दगडी अशा प्रकारचं हे जमिनीमध्ये असलेलं पट्टीशाळा मंदिर बांधलं. आणि या ठिकाणी असे मूर्तींची स्थापना करून या ठिकाणी आसनस्थ साधू संतांना राहण्यासाठी तथा या तीर्थक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणून त्या राजाने सन्मानित केलं. कलाकुसरीचा अशा ठिकाणी त्या राजाच्या शिकारीचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. कशा रीतीने राजा शिकारला चालला होता, कशी तहान लागली. या ठिकाणी हे सर्व पट्टीशाळा कोरलेली आहे. या ठिकाणी असं हे पट्टीशाळा, हे पानपेखणं, या ठिकाणचं पाणी, या ठिकाणी बाण मारल्याची जागा या ठिकाणी आहे. या दोन खांब्याच्या मध्ये ही शेजारचे दोन खांबे आहेत. या ठिकाणी ही बाण मारलेली जागा अजूनही आहे. रामायण द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये बाण मारलेला होता, त्याची जागा आहे. या ठिकाणी असं कासव, या ठिकाणी कासव आहे. या ठिकाणी कासव आहे, पाण्यामध्ये स्वच्छता करते आहे. हे 2-3 कासव आहे. त्याच्यामध्ये फार पाणी असते. या ठिकाणी पाण्याचा पाझर अशा प्रकाराने असते. वरील काम वेगवेगळ्या अवसर, कार्यक्रम, मंगलमय पूजा, पंचावतार, उपहार सोहळे, साधूसंत या ठिकाणी असे स्मरणाला बसतात. या ठिकाणी देवाचा नगार, घंटा असे वाजत असतो. आणि ही देवाची कचेरी एक प्रकारची आहे. एक प्रकाराने या ठिकाणी देव ब्राह्मणांना तथा विद्वानांना शास्त्रनिरूपण करायचे, चर्चा मंथन करायचे असं हे स्थान या ठिकाणी आहे. चक्रपाणी महाराजांच्या दोन्ही खांब्यांच्या मध्ये विराजमान असे दोन्ही खांबे. या ठिकाणी वेगवेगळी उपकरणे, या ठिकाणची ही वेगवेगळी उपकरणे असायची. फार पुरातन चक्रपाणी महाराज या ठिकाणी असायचे. श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी, पितळेची मूर्ती विराजमान आहे. पगडी दाखवलेली, मानाची पगडी. देवाच्या या ठिकाणी आसन, तकिया, लोड, गादी, सिंहासन आणि लाकडी कटगर उत्तम प्रकारचं. समोर पानपेखणं फार महत्त्वाचं. ही पूर्ण गाभाऱ्यातील खांबे, चौकट, उंबरा, नमस्कारी आहे. पूर्ण आतील सर्व जागा. या पवित्र स्थानाला खूप खूप दंडवत. या ठिकाणी चक्रपाणी महाराज बाळपणी खेळ क्रीडा करायचे. आणि खेळ क्रीडा झाल्यानंतर या गाभाऱ्यातून बाहेर येऊन या दोन्ही खांबावरच्या मध्ये ओटा जो आहे, या ओट्यावर विराजमान व्हायचे. आणि या विराजमान झाल्यानंतर अनेकांना पुराणातील, वेदांतातील विषयीचे चर्चा, शंका, समाधान या ठिकाणी चक्रपाणी महाराज करायची. या ठिकाणी लीळा लिहिलेली आहे. कशा रीतीचा बाबासाहेब मंदिरातील लीळा हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. असे लीळेचा बोर्ड या ठिकाणी आहे. या पवित्र स्थानाला खूप खूप दंडवत. दंडवत साधू संत तपस्वी. या ठिकाणी कबूतर असतात. असे कबूतर देवाची त्रिकाळ आरती, पूजा, अवसर या ठिकाणी होत असतात. अशा पवित्र पावन
पाणपेखणे येथील तीर्थस्थानाला तिन्ही अवतारात संबंध आहे. श्रीकृष्ण महाराज द्वापार युगामध्ये आले होते. तसेच त्रेतायुगामध्ये दत्तात्रय प्रभू महाराजांनी या ठिकाणी रामाचे पातक निवारण केलं आणि या ठिकाणी बाण मारायला लावला. त्यामुळं हे पानपेखणं नावाचं तीर्थ या ठिकाणी त्रेतायुगापासून आहे. नंतर या ठिकाणी सिंघन राजा, ढवळागिरीचा जो राजा होता, त्यांनी या ठिकाणी या तीर्थाचा त्याला अनुभव आला. त्याचा कोड आणि महारोग या ठिकाणी बसला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी दगडी पट्टीशाळा मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर हे आता अलीकडे त्याला डागडुजी करून हे मंदिराची रचना उत्तम प्रकारे केली आणि कलियुगामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी या ठिकाणी अनेक लीळा केल्या. 37 वर्ष श्री चक्रपाणी महाराज फलटणमध्ये राज्य करायचे. त्यावेळेला प्रतिदिनी या ठिकाणी यायचे. प्रतिदिनी संबंधाचे स्थान अशा या पवित्र स्थानाला, तिन्ही अवताराच्या पवित्र स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम.